भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोणी खुर्द येथील श्रीमती देवबाई प्राथमिक शाळेत 18 तास अभ्यास या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचे उद्घाटन लोणी खुर्द येथील सरपंच श्रीमती अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमात पहिली ते 12वी पर्यंतच्या 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन कदम, शामराव लोणे, प्रजापती लोणे, राजेश लोणे, प्रसेनजीत लोणे, दीपक लोणे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। या उपक्रमास गावातील अनेक नागरिकांनी भेट दिली। भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, तरी तो सर्व भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येत आहे। म्हणून त्या अनुषंगाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था लोणी खुर्द च्या वतीने देवबाई प्राथमिक शाळा लोणी खुर्द येथे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचा 18 तास अभ्यासाचा कार्यक्रम घेत असतो। तरी ते आज सकाळी 7 वाजता आपल्या शाळेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि जवळपास 150 विद्यार्थी 18 तास अभ्यासासाठी बसलेले आहेत। या कार्यक्रमासाठी बरेचसे आता कार्यकर्ते सुद्धा येणार आहेत, पाहुणे मंडळी सुद्धा येणार आहेत आणि 10 वाजता तेही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये काहीतरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास करून आपल्या भारतालाच नव्हे तर जगामध्ये एक नंबरचे संविधान बनवून दिलेले आहे। त्या संविधानाचा व संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपले अभ्यास करून व्यवस्थितरित्या आपले भविष्य पुढे चांगले करावे, या अनुषंगाने आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षीच हा प्रोग्राम घेत असतो। आमचे दीपक लोणे, कदम, मुख्याध्यापक कदम सर, शामू सर, हे सगळे मिळून या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतात। आमचे सगळे मित्रमंडळी लोणी खुर्द येथील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। या कार्यक्रमाला सहकार्य करतात, सगळेजण सहकार्य करतात। त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो। या कार्यक्रमाला आज संस्थेच्या अध्यक्षा अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि आता बरेचशी कार्यकर्ते मंडळी येणार आहे। सकाळी चालू झालेल्या या 18 तास अभ्यासाच्या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या आम्ही भोजनाची व नाश्त्याची संपूर्ण सोय केलेली आहे। आता सकाळी नाश्ता करून सुरुवात झालेली आहे। त्याची दुपारी 12-1 वाजता भोजन आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी 1 वाजता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। या उपक्रमामध्ये आम्ही संध्याकाळी 1 वाजता सर्व या अभ्यासाला बसलेल्या विद्यार्थ्यांचे आम्ही फूल देऊन स्वागत करणार आहोत आणि कार्यक्रम संपणार आहोत।